महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण पुणे जिल्ह्यातल्या मुलाखतीमध्ये सध्या आज आपण लोहगाव या गावामध्ये आहोत. लोहगावचा तालुका कोणता येतो? हवेली तालुक्यातलं सर्वात मोठं गाव आहे. एअरपोर्ट इथून जवळ आहे, पुण्यातलं एक मध्यवर्ती ठिकाण. आणि आज तसं पाहायला गेलं तर पुण्यातल्या शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोवंश संगोपन देखील आपण आता आजूबाजूला मोठ्या प्रमाणात बिल्डिंग असेल, घरं असेल, पण तरीही त्यातल्या त्यात आपल्या गोवंशासाठी सेपरेट जागा राखून आज शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये संगोपन करत होते. मालक नमस्कार, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव गाव आणि कुठं आहे हे गाव ते आम्हाला माहिती द्या. आमचं नाव श्रीरंगविलास नाना खांदवे, लोहगाव. एक विमानतळापाशी शेजारीच आपलं गाव आहे. विमानतळ किती किलोमीटर असेल तरी इथून? एक 2.5 ते 3 किलोमीटर आहे. आता इथं विमानतळ जवळ आहे तर तुम्हाला कंटिन्यू ते विमानांचा आवाज वगैरे सारखा येत असतो? मग असं म्हणजे रात्री झोपल्यानंतर पण कंटिन्यू मोठ्या प्रमाणात असतो? आवाज असतो. किती मोठ्या प्रमाणात इथं विमानांची उड्डाण होतात? भरपूर होतात का? भरपूर होतात. म्हणजे जुन्या काळापेक्षा आता जास्त प्रमाणात? जास्त विमानांचा प्रवास जास्त. इथून इंटरनॅशनल फ्लाईट पण आहे बाहेर जायला? हो आहे ना. मालक आता आम्ही इथं आलो, येताना तुमचा जवळचा एक बैलगाडा घाट पण आम्ही पाहिला. हा बैलगाडा घाट किती जुना आहे? कधी तुमची यात्रा असते गावची? गावची यात्रा असते मार्च महिन्यात असते आपली यात्रा. आणि घाट खूप जुना आहे. आणि घाटाच्या बाजूला नदी का काय आहे? तलाव होता मोठा? तलाव आहे. ओके. आता हा घाट बांधून किती वर्ष झाली असेल? घाट आता रिन्यू झालेला आहे, पण आधी दगडाचा घाट होता तेव्हापासून. म्हणजे घाट पहिल्यापासून इथंच आहे. आता बैलगाडा शर्यती आता पुणे जिल्ह्यामध्ये ही 4 बैल आणि पुढे घोडी पळती, ही बैलगाडा शर्यत मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. आज तुमच्या दावणीला आम्ही गायी पण मोठ्या प्रमाणात पाहतोय, ब्रीडिंगवर काम करताय तुम्ही, आणि शर्यतीची बैल पण आहे. सुरुवात कशी गायींपासून का बैल पहिल्यापासून आहे? पहिली सुरुवात गायीपासून झाली. ती आपल्या दावणीतली मागं बघताय ती एक पहिली गायी आपल्या दावणीतली. तेव्हापासून आपली सुरुवात झाली. ती कुठून आणलेली गाय आपण? पंढरपूरवरून तिची आई एक आणलेली आपण. ती आता मामा काही सांभाळायला, आणि ही तिची कालवड आहे. आता आम्ही मागाशी आलो, तुमच्या मित्रमंडळींशी चर्चा केली तर तुमच्याकडे अगोदर मोठ्या प्रमाणात गायी पण जास्त होत्या. मग तुम्ही मित्रांना द्या किंवा नातलगांना, मग ते काय नियोजन असतं कधी काय? ते गाया खूप झाल्या होत्या आपल्याकडे. एक तर शहरी भाग आहे त्यामुळे सांभाळाय थोडी अडचण येत होती आपल्याकडं. त्यामुळे आपण असेच देऊन टाकल्या, ते मित्र असेल किंवा पाहुण्यांमध्ये. म्हणजे आज मित्रमंडळींमध्ये पण मोठ्या प्रमाणात गायी पाहायला मिळतात? हो, पाहायला मिळतात. आता ह्या उमेश तांबे यांच्या बजरंगची पण पायदास आहे तुमच्या मित्रांकडं? हां, माझ्या मित्राकडे उमेश तांबे यांच्या बजरंगची पायदास आहे, आणि तो सुद्धा खोंडच आहे. ओके. मग गाय पांढरी का काळी होती? पांढरी गाय. आत्ता दावणीला तसं पाहायला गेलं तर किती प्रमाणात गायी आणि त्यांची पैदास, आम्ही ह्या कोसा गायीची एक पैदास पाहतोय मागं, ती कुठल्या बैलाची पैदास आहे? ती काळूराम शेट लंगोटे राहणार वापगाव यांच्या सरजा वळूची पैदास आहे. कितवं वेत आहे ते गायीचं? पहिलंच वेत आहे. आणि आता दुसऱ्या वेताला भरली? दुसऱ्या वेताला सुद्धा त्यांच्याकडूनच भरली, त्या सरजा वळूकडून. ओके. पहिला जो ह्या वासराचा जो बाप आहे त्याच्याकडूनच भरली. आता त्यांनी एक नवीन बैल पण आणलेला आहे ना? हा. मग तो बैल नाही भरला का तुम्ही? नाही, सरजाची ब्रीडिंग जरा चांगल्या प्रकारे होते, त्यामुळे आपण सरजाच भरतो. आता शर्यतीची बैल पण तुमच्याकडे आहे, मग काय अपेक्षित करता की खोंड व्हावा का कालवड व्हावी? तसं काय नसतं. आपलं कालवड झाली तरी आपण तितकंच आनंदी, खोंड झालं तरी आपण तितकंच आनंदी. आता मागं जी शर्यतीची बैल आहेत त्या शर्यतीच्या बैलांमधले 2 खोंड आहेत, तर ते विकतचे आहेत का घरचेच आहेत? घरचेच आहेत आपले. आता एक पाहायला गेलं तर खोंड ती किती 6 महिन्याचे असतील का जास्त? जास्त 9, 10 महिन्याचे. आता ह्या 4 बैलातल्या शर्यतीला काय प्रकारचा सराव, या खोंडांना किती महिन्यापासून काय काय मेहनत घ्यावी लागते? एक आपण रेसल देतो, एकदा गोडी मागं पळवतो आपण, किंवा चालवणं असेल गोडी मागं किंवा पळवणं असेल, एकदा आपण रेसल देतो. पवनी टाकू शकतो आपण, आणि मग आपण गाठात एकदा सराव दिला की चालू होतात वासर. पण आता असं म्हणतात की आता आम्ही काही यात्रांना जातो, वार्षिक यात्रांना, तिथं पुणे जिल्ह्यातली बरीचसे शेतकरी वासरं मोठ्या प्रमाणात खरेदी करतात म्हणजे जवळपास 1-2 टेम्पो भरून ती वासरं त्या खरसुंडी यात्रेतनं किंवा जत किंवा चडचणच्या यात्रेतनं घेऊन येतात. पण आता ही सगळीच वासरं पाळतात असं नाही. मग आता घाटात पाळणारं जे तुमचं वासरू आहे त्याची कुठली लक्षणं दिसतात की बाबा नाही हे कन्फर्म भविष्यात जोरातच पाळणार किंवा हे कन्फर्म भविष्यात नाही पाळणार, असं काय लक्षणं तुम्ही त्याच्यावरून शोधता त्यांची? वासरू गरम पाहिजे,
कान बारीक पाहिजे, शरीराची ठेवण पाहिजे, शेपूट छोटं पाहिजे आणि चपळ पाहिजे. एवढंच बघून घेतो आपण वासर. आता मगाशी आल्यानंतर एक व्हिडिओ पाहिला आम्ही की पुढं कांड्याला एक मोठा बैल आहे आणि ते आत्ताचं समोरचं तुमच्या दावणीचं वासरू डाव्या खांद्याला झोपलेलं आहे. आता कांड्यातलं आणि जोकाटामध्ये वासरू झोपायचं हा निर्णय कसा घेता तुम्ही की वासरू पुढं का मागं हे करायचं? कांड्यावरती आपण शक्यतो बारकी वासर कांड्यावरच पळवतो, पण जरी कधी कमी जर वासरू झालं तर आपण माग घेतो. पण कांड्यावरच्या वासराला स्पीड सगळ्यात जास्त पाहिजे का जोकाटात स्पीड जास्त पाहिजे? तसं तर दोन्हीला स्पीड चांगलाच पाहिजे, कारण कांड्यामुळे बी कधी अडचण येते आणि जोकाटात निशाण पडस तोपर्यंत गाड्या चालूच राहतं. त्यामुळे दोघांना स्पीड पाहिजे, कांड्याला पण स्पीड पाहिजे आणि जोकाटातला बी स्पीड पाहिजे. आता आम्ही काही घाट असे पाहिलेत की ज्या घाटामध्ये जोकाट तुटतं किंवा अजून काय होतं, बैल ह्याच्यातून निघतो हे केलेला, मग त्यावेळेस तो बैलगाडा बाद दिला जातो का जेव्हा निशाण पार केलं त्याला जे सेकंद असेल त्याला ग्राह्य धरलं जातं? जर बैलाच्या गळ्याला असेल तर सेकंद धरले जातात, जर गाडा नसेल तर सेकंद धरले जात नाही. मग तो बाद झाला त्या दिवशी गाडा. किंवा मग त्यांना परत एकदा संधी देऊन त्यांना परत पळवायला संधी असते. पण आता तुमच्याकडे ही 2 बैल आहेत, आता बाकीचं दुसऱ्या 4 बैल लागतात, मग तुम्हाला स्वतःची 4 बैल नाही तुम्ही सांभाळत का मित्रांची आणता नातलगातली? 4 बैल सांभाळायचं खूप अवघड आहे. त्याला मदत बी तेवढी लागते आणि मित्र आपले सांभाळतात बैल, त्यामुळे आपण मित्रांच्यात पळवतो. आपले नातेवाईक आहेत सगळ्यांना एकत्र करून आपण गाडा पळवतो. वर्षभरातला पावसाळा सोडला तर बाकीचे सगळे 8 महिने शर्यती असतात? हो असतात. सगळ्यात जास्त कुठल्या महिन्यांमध्ये जास्त असतात? या एप्रिल, मे, मार्च एप्रिलमध्ये. आता आम्ही तसं पाहायला गेलं तर घाटामध्ये आता जेव्हा आता उन्हाचे दिवस पण भरपूर आहे, तर उन्हाच्या दिवसामध्ये बैलगाडा मालकाची काय इच्छा असते की आपला गाडा हा संध्याकाळी 4च्या पुढं पळावा का सकाळी 7-10च्या आत पळावा? सकाळी आहे ना तर बैलगाडा मालक आता 11च्या आधी पळवतात आणि मग फायनलसाठी आहे ना सावली शोधून 4-5 वाजता फायनल होती आपल्या इथे, तर 4-5 वाजेपर्यंत सावलीच बांधून मग फायनलला आणतात बैल. पण आता बऱ्याचदा आता काही गाड्यांची म्हणजे एखाद्या यात्रेचं टोकन जवळपास 1000 किंवा त्याच्याही वर कधी असतात. मग त्यावेळेस दुपारच्या टप्प्यामध्ये जर आपला नंबर आला तर पळवायचाच तेवढ्या उन्हामध्ये? हो पळवावा लागतो. सकाळी बैल पळणं, दुपारी पळणं आणि संध्याकाळी पळणं याच्यात स्पीडला फरक पडतो? हो खूप स्पीडला फरक पडतो, कारण उन्हाचा खूप बैलांना त्रास होतो. गाडा मालक बी तशी काळजी घेतात, बैलांना सावल्या करतात पण बैलांना उन्हाचा त्रास होतो. आता बैलगाडा मालक म्हणून तुम्ही असणं आणि बैलगाडा मालकाला किती महत्त्व आहे की त्याच्याकडे गाई पण असावी, गाईची पैदास पण त्यांनी चांगलं घेतलं पाहिजे, हे किती महत्त्व आहे तुमच्यामधलं? बैलगाडा मालक असणं चांगली गोष्ट आहे, पण त्यासोबत गाई जर पाळली तर आपले खोंडासाठी पैसे घ्यायचे असेल खोंड तर पैसे बी वाचतात, घरची पैदास होती आणि घरची पैदास आपल्याला आपल्या हिशोबाने जशी पाहिजे तशी पडू शकते. जर चांगला बैल दाखवला गायला तर चांगलीच पैदास पडणार. आता बऱ्याचदा असं पाहिलं की आता काही शेतकरी पैदास घेतात, घाटामध्ये एकदा पळवतात, तो चांगला पळाला तर तो विक्री करून मोकळे होतात. एकदा पळायला चांगलं वासरू ते एखाद्या शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या किती लाभदायक असतं? म्हणजे एखादा गरीब शेतकरी असेल, गरीब शेतकरी त्याचा फायदा होणार ना, वासरू विकलं त्यांनी तरी त्याचा फायदा होणार, कारण त्या वासराला जो गाडा मालकाने कष्ट केलं असेल त्याचे पैसे होणार ना. वासरू पळत असेल चांगलं तर वासरूला आता किंमत चांगली भेटते, गोरगरिबाचं चांगलं होणार. कमीत कमी समजा आता एखादा शेतकरी आहे की त्याला म्हणजे त्याची ऐपत नाही, आता तुम्ही गाडा पळवायला जाता, किती मॅनपॉवर जात असतं त्या दिवशी? मॅनपॉवर खूप गरजेची आहे. मॅनपॉवर कमीत कमी एका बैला मागे तर 6 ते 7 लोक पाहिजे एक बैल जर असेल तर. हां, आणि त्याच्यामध्ये कमीत कमी किती पाहिजे? 6 ते 7 जण? हां, एक बैल असेल तर 7 पोरं तरी कंटिन्यू गाड्या मागं पाहिजे. हां. आणि आता महिन्यातनं किती वेळा तुम्ही बैल पळवतात? महिन्यातून आता आपली वासरं बारीक आहे त्यामुळं महिन्यातून आपण 2दा पळवतो 15 दिवसाच्या गॅपने. आता 15 दिवसाच्या गॅपनी म्हणजे महिन्यातनं 2दा पळवणं का जास्त नाही पळवत? वासरं एक तर बारकी आहे आपली आणि भविष्यात त्यांनी कामही दाखवलं पाहिजे, पळाली बी पाहिजे, त्यामुळं आपण
15 दिवसाच्या गॅपने पळवतोय. आता किती वयाची झाल्यानंतर आपण महिन्यातनं थोडं 2पेक्षा 3 वेळा 4-5 वेळा पळवू असं काय असतं? दुसरा चौसा झाला ना वासरू रगीत येतं. रगीत आल्यावरती घरी मालकांना मारण्यापेक्षा आपण पळवलेली 4-5 एक आठवड्याच्या गॅपने आपण चौसा झाल्यावर पळवू शकतो आपण बैल. आता त्या दिवशी तुम्ही काळूराम लंगोट्यांच्या इथं असताना फोन झालेला ना आपला, तिथनं फोन लावला होता. हो. आता काळूराम लंगोट्यांचा सर्जा बैल भरायचा कसं कळलं की त्यांच्याकडे सर्जा बैल आहे, किंवा तोच बैल का निवडला, किंवा काय ह्याला कारण काय? आम्ही एकदा तुमचा व्हिडिओ असाच पाहिला होता, खिल्लार महाराष्ट्राची शान यूट्यूब चॅनलवर काळूराम लंगोटे यांची मुलाखत पाहिली आणि त्यांची सर्जाची पैदास देखील पाहिली आम्ही त्यांच्या घरी असताना. वासरू खूप गरम आहे सर्जाची, त्यामुळे आम्हाला वाटलं शर्यतीसाठी योग्य काम करतील, त्यामुळे आम्ही सर्जाला गाय दाखवली. मंडळी, सध्या आपण खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून आपण गेले 8 वर्ष झाले काम करतोय, वेगवेगळ्या मुलाखत घेतोय. आता जसं मालक म्हणले की बाबा आम्ही चॅनलवरची मुलाखत पाहिली तेव्हा आम्ही सर्जाकडे घेऊन गेलो. आपला हाच प्रयत्न आहे की प्रत्येक शेतकऱ्याचं चित्रीकरण योग्य पद्धतीने तुमच्यासमोर मांडायचं आणि प्रत्येकाला त्याच्या परीने त्याच्याजवळ काय आहे किंवा त्याला ज्या पद्धतीचा वळू हवा आहे तो कोणत्या शेतकऱ्याकडे, कोणत्या वळू मालकाकडे आहे, तिथे जाऊन ती गाय त्या मालकाने भरली पाहिजे, हा प्रयत्न. यासाठी आपण मायक्रोचिप बसवतोय. सध्या उजव्या कोपऱ्यामध्ये मायक्रोचिपचा फॉर्म आपण पाहतोय की याच्यामध्ये तुमचं नावगाव भरा आणि मायक्रोचिप बसवायला चालू झाली. कारण आज हे शेतकरी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मेहनत करतात. आता शेतकऱ्या त्या वळू मालकाकडे गाय घेऊन जाणं हे पण बरेच मोठे कष्ट आहे, कारण कामाच्या गडबडीतनं प्रत्येकाला एवढा वेळ काढून तिथं गाय घेऊन जाणं हे सगळ्यांना शक्य नसतं. पण तरी चांगली ब्रीडिंग करायची या दृष्टिकोनातून आज मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातात. आता लंगोटेंकडे जाताना आता आम्ही लोहगावला आलो, जवळपास बरंचसं ट्रॅफिक पण आम्ही खडकीनंतर ट्रॅफिक फेस करत आलो. लंगोटेंकडे जाताना काय रूटने गेले होते, कोणती मुख्य गावं हे लागली तुम्हाला? आम्ही इथनं वडगाव, मरकळ असेल, शेलपिंपळगाव, दावडी या मार्गाने गेलो होतो. ओके, म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी ट्रॅफिक नाही मग लागली या रोडला. आता गाय बैलाकडे घेऊन जाण्याचा अनुभव, आता मागच्या 2 पांढऱ्या गायी आहेत त्यांची जवळपास 4-4, 5-5 व्यथ झालीत. मग ती व्यथ झाले तेव्हा गाय घेऊन जात असताना काय काळजी घ्यायचं? आता बरेच शेतकरी म्हणतात की आम्ही गाय आणली, भरली, पण ती गाय उलटली, किंवा काय काळजी तुम्ही घेत असता काय? तसे प्रसंग आमच्यासोबत देखील आधी व्हायचे, पण आम्ही काळजी घेतली. गाय आल्यावरती आपण धुवू शकतो किंवा कापूर जे असेल ते चारू शकतो योग्य प्रकारे. काही दिवस गायचे जे सरकी असेल ती बंद करतो आपण. मग कधी कधी गाय पण उलटलेली आहे या बाबतीत? हो, उलटतात ना गाय. आता मागचे जे आपण 2 पांढऱ्या गायी पाहतोय, तर त्या 2 पांढऱ्या गायींची किती व्यथ झालीत आणि त्या गायीचं एक वासरू आहे आत्ता आतमध्ये, कशाचं आहे, कोणत्या बैलाचं आहे? ते वासरू आता ओमकार शेटकर डिले, गणेगाव खालसाचे आहेत, आपले मित्र आहे, त्यांच्या सुभेदारची पायदास आहे कालवडी. ओके. आता इथून काळूराम लंगोटे किती किलोमीटर आणि कर्डिले किती किलोमीटर होते? 50 किलोमीटर करडिले फार्म आहे आणि काळूराम लंगोटे यांचे 60-65 किलोमीटर आहे. आता तसं पाहायला गेलं तर तुम्ही किती वर्ष झाले गाई सांभाळते आज? लहानपणापासून सांभाळतोय, आमचे वडील पण सांभाळत होते, बारीकपणापासून आम्हाला ना दे. आणि आता अगोदर गाई सांभाळायचे, आता हे वळू मी तर म्हणतो आत्ता मागच्या 5 ते 8 वर्षामध्ये यायला लागलेत किंवा दिसायला लागलेत, माहिती व्हायला लागलेत. त्याच्या अगोदर मग काय आपण गाई भरायचं असेल तर काय करायचं? आपल्या जवळपास एखादा बैल बघून रेतन करायचं. नाही, सर्वसाधारण जो बैल असेल घरीची बैल असतात, पळाव बैल, तर ही हे केलेली असतात, बडवलेली असतात. हो, काही बडवतात, काहींची इच्छा असते की नाही म्हणून तर काही नाही बडवत, शक्यतो जास्त करून बडवलेलीच असतात 4 बाय. आता काळूराम लंगोटेंकडं गाय घेऊन जाणं, कर्डिलेंकडे जाणं, आता ह्या वळू मालकांकडे कुठल्या गोष्टींचं वेगळे पण तुम्हाला जाणवतं की नाही, कर्डिल्यांचे वळू ह्या पद्धतीचे आहेत, सर्जा वळू लंगोटेंचा, तर प्रत्येकाकडे काही ना काही वेगळे पण असतं. मग तुम्ही तुमच्या दृष्टीने काय पाहता या वळूंकडे बघताना? आपण वळूकडे बघताना आहे ना, आपण पहिलं बघतो की वळू कोणत्या क्वालिटीचा आहे, जात कोणती येते. आपण समजा आपण आता ही जी कालवड लावली ते ना आपण मागं, तर शर्यतीच्या खोंडासाठी जो चांगला वळू असेल, समजा काळूराम लंगोटे, आपण त्याच्याकडून घेऊन जातो. आत्ता ही गाय आपण आतमध्ये आणली, ही गाय किती दाती आणि कोणत्या बैलाकडून भरली हिला? हे आत्ता आदत आहे आणि काळूराम शेट लंगोटे यांच्या सर्जाकडूनच भरले.
ओके. काळूराम लंगोटे यांच्याकडे जाणं याच्यामध्ये गाडी खर्च किती आपल्याला आला असेल? 3-3.5 रुपये. गाडी आपली स्वतःची होती का नाही, भाड्याने भाड्याने होती? घेतली. 3-3.5 50 किलोमीटरला. आणि बैल भरायचे आपण किती पैसे दिले? 2,500-3,000 रुपये दिले आपण. ओके. 3-3.5 म्हणजे एक अंदाजे 6,000 ते 7,000 रुपये खर्च आपल्याला. हो. आणि 2 जण गेली होती की? आम्ही 4 जण गेलो होतो. जाऊन येऊन 4-5 तास गेले असतील? हो, 6 तास गेले आमचे, जायला 3 तास यायला. आता एखाद्या वेळेस आता गाय समजा आता ह्या व्याताला समजा ही माझ्यावर आल्यानंतर कुठला बैल भरायचा आहे हे अगोदरच तुम्ही ठरवता का? गाय गाभा माझ्यावर आल्यावर तुम्ही ठरवता की बाबा आता बघू हा भरायचा? नाही, गायचं काय कधी बी आपण माझावर येऊ शकते, हिटवर येऊ शकते, त्यामुळं आपण आधीच ठरवून ठेवतो की कोणचा वळू भरायचा. त्या मंडळी, आज एक गोष्ट जर आपण पाहिली तर महाराष्ट्रातला शेतकरी त्याच्या रोजच्या रुटीनमधल्या कामकाजातनं गाईला कोणतं वळू भरायचं आहे तर याच्यासाठी तो आवर्जून कायम वेळ काढून अगोदर नियोजन करून ठेवत असतो. असं नाही दिवस राहिलेले आता की बाबा गाय माझ्यावर आली मग ठरवू आपण. तर आज तसं पाहायला गेलं तर शेतकरी एक चांगली गोष्ट त्या बाबतीमध्ये करतोय की तो योग्य ते नियोजन करतोय आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त क्वालिटी ऑफ ब्रीडिंग घेण्याचा प्रयत्न करतोय. मला का आता थोडंसं हे विचारायचं, तुम्ही स्वतः काय कामधंदा करता किंवा काय करता आणि आज ते करून ह्याला वेळ कसा काढता? आमचा शेती व्यवसाय पी आहे आणि कन्स्ट्रक्शन व्यवसाय आहे. मोठा भाऊ कन्स्ट्रक्शनच्या लाईनमध्ये आहे, वडील शेती बिती सगळं बघतात. मग आता ते करून ह्याला वेळ एवढा कसा मिळतो? म्हणजे आता आम्ही तसं पाहायला गेलं तर म्हणजे वेळ मिळणं अवघड आहे. तसं हल्लीच्या काळामध्ये एखादं जनावर सांभाळणं, एखादं कुत्रं सांभाळणं पण तसं म्हणलं तर अवघड आहे. आणि गाय बैलं म्हणलं तर त्यांना वेळच्या वेळी पाणी वैरण हे करणं, तर हे कसा वेळ काढताय तुम्ही सगळा? वेळ म्हणजे त्यासाठी पाहिजे मित्रपरिवार, विश्वासू मित्रपरिवार पाहिजे की टायमिंगला फोन उचलणारा पाहिजे. आणि आपली पण काही कष्ट आहेत, ते कष्ट आपली जिद्द बी पाहिजे तेवढं करण्यासाठी. आता हे करायला सगळं तुमचं जे वैरण किंवा खुराक हे काय तुमचं स्वतःचं शेतातलं का विकतचं काय असतंय? विकतचं पण असतं अर्ध आपल्या शेतातलं पण. शेतात काय लावता? कडबा का काय असतं? मका असते आणि कडबा. आता ह्या भागामध्ये तसं पाहायला गेलं तर किती प्रमाणामध्ये आजूबाजूला शेतकरी मग कदाचित बैलगाड्याचे जास्त मालक असतील? हो. मग त्यांच्याकडे गायी पण असतात का गायी कमी आहेत शेतकऱ्यांकडे? आता आमच्या गावात आहे ना, साधारण प्रत्येक घरात एक गायी ठेवलेलीच आहे सगळ्यांनी, बैलगाडा मालकाने. बैलगाडा मालक असो किंवा सर्वसामान्य जरी असले तरी एक गाय ठेवतातच सगळे. आता आम्ही आल्यावर हे रो हाऊस वगैरे बरेचसे पाहिले, असे पण काही मालक आहे की ज्यांनी बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये एखादी गाय सांभाळलेली? हो, आहेत ना, खूप आहेत. म्हणजे आवर्जून असं पण शेतकरी सांभाळतात ते. मंडळी, आज चॅनलच्या माध्यमातून आज आपण एक सुंदर मुलाखत पाहण्याचा प्रयत्न केला. आणि आज तसं पाहायला गेलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज आपण गायी सांभाळणं, तसं पाहायला गेलं तर रोजच्या कामकाजातून हे अवघड गोष्ट आहे ह्या गोष्टी करणं, पण तरी शेतकरी मोठ्या प्रमाणात सांभाळतात आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्रीडिंगवर काम करत असताना चांगल्या जातीवंत वळूंकडे जाऊन गाय भरून आणत आहे आणि चांगली क्वालिटी ऑफ वासरं आपल्याला सध्या पाहायला मिळतात आहे. मंडळी, या मुलाखतीच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण शेतकऱ्यांची मुलाखत कायम पाहत असतो. आज जर तसं पाहायला गेलं तर मुलाखत घेत असताना एक गोष्ट आपण आवर्जून जाणते की ज्याच्यामध्ये शेतकरी त्याच्यामागे घरामधील कुटुंब असेल, मित्रपरिवार असेल, भाऊ असतील तर यांचा मोठा सहभाग असतो. कारण त्यांच्या सहभागाशिवाय हे गोवंश सांभाळणं कधीही शक्य नाही. सध्या आपल्यासोबत सोमनाथ खांदवे आहेत ना. दादा नमस्कार. आम्हाला तुमचं एकदा पूर्ण नाव सांगा. सोमनाथ विलास नाना खांदवे. आज इथं भावांशी आम्ही बराच वेळ बोलत होतो. सगळ्यात जास्त गोठ्यामध्ये त्यांनी सांगितलं की मित्रमंडळी, माझे भाऊ असतील, वडील वगैरे असतील, सगळ्यांचा मोठा हातभार असतो. आज कशा पद्धतीने सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय काय कामकाज, बाकीचं तुमचा उद्योगधंदा सांभाळून इथं कसा वेळ द्यायचा? आमचा कंस्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. सकाळी 6 वाजता आम्ही गोठ्यावर असतो. सगळे वासरांचं खाण्यापिण्याचं, दुधाचं वगैरे करून, गायांचं दूध वगैरे काढून खायला वगैरे टाकून मग व्यवसायाकडे जातो आम्ही.
आज तसं पाहायला गेलं तर तुम्ही पुणे शहरात राहता, तर पुणे शहरात राहणारा खरं तर मी म्हणेल की त्या व्यक्तीला असं नाही वाटत की नको ह्या गोष्टी, ह्याच्या मागं कशाला वेळ घालवायचा, थोडंसं शहरी भाग आहे, बाकीचं काम धंद्यासोबत बाकीचे नाद जपूया का, असं नाही वाटत का कधी? नाही, आमच्या घरच्यांचा असा कधीच विरोध नव्हता आम्हाला. आमचे आजोबा पणजोबा वडिलांपासून सगळेजण हे नाद जोपासतात. तर विरोध कधीच केला नाही त्यांनी असा. ते उलट सांभाळा म्हणतात, तुमची बाकीची सगळी कामं करून वगैरे सगळं सांभाळा म्हणतात. आज देशी गोवंश गाय सांभाळत असताना कुठलं, आम्ही असं ऐकलंय की बाबा गाय सांभाळतो जो व्यक्ती, जे कुटुंब, त्याच्या घरात एक चांगलं वातावरण असतं किंवा हे असतं, काय तुम्हाला काय फरक जाणवतो? खूप फरक जाणवतो. शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे, गाई रक्षे आल्याचे पुण्य बहुत. त्यामुळे गाई सांभाळण्याचा खूप फरक पडतो. मग ह्या आजूबाजूला किती बिल्डिंग झाल्या, काही झालं तरी आपला गोवंश सांभाळून धरायचं हे कायम आहे हो, तुमचं? कायम आहे. आता हे आमची एक मोठी गाय आहे, त्या गायीपासून ह्या सगळ्या गाय तयार झालेल्या. तिचीच ही कालवड आहे, ही पांढरीवाली, आणि ती ह्या कालवडीला एक कालवड झाली, त्या गायीला नंतर बाकीचे सगळे गोरेच झालेले आहेत. ते वासरं पण आपण सांभाळलेले आहेत. आता भाऊ सांगत होते की तुम्ही मित्रमंडळी, नातलग यांनाही गाय कालवड देण्याचं काम करता, की त्यांनी पण वाढवलं पाहिजे. हो, 2 गाय होत्या. ह्या गायीच्या बरोबरची एक गाय होती, ती आपण पाहुण्यांना आपण दिलेली अशीच. ते वाढत असेच हे करतो. आता घरी आपल्याकडे येणारा पाहुणे असेल, नातलग असेल, मित्रमंडळी असेल, हे दावणीला देशी गोवंश असलं की त्याला पण काहीतरी वेगळं वाटतं की नाही? फरक पडतो ना, भरपूर फरक पडतो. ह्या पुण्या भागात कोण सांभाळत नाही गाय, तसे आपण एवढ्या सोसायटीमध्ये पण गोठा चालवतो. मंडळी, जसं मालकांनी सांगितलं की आज गोवंश सांभाळण्याचं महत्त्व आपण थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेतलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मालक जसं म्हणलं की एक गाय होती, त्या गायीपासून ही पैदास झाली, त्यानंतर ही पैदास झाली. आज हेच जास्त प्रमाणात पाहायला भेटते की एका गायीपासून तिची जास्तीत जास्त वेत घेण्याचं काम, जास्तीत जास्त क्वालिटी ऑफ वासर असतील, खोंड असेल, कालवड असेल. आणि त्याचबरोबर अगोदरचे शेतकरी, त्यांचे बंधू होते, त्यांनी सांगितलं की घरच्याच गायीचं खोंड जेव्हा पळवताना जो आनंद असतो, कारण विकतचं घेणं आणि ते पळवणं आणि घरच्या गाईचं एखादं खोंड घेऊन पळवणं, याच्यात एक वेगळाच आनंद असतो. आणि आज या मुलाखतीच्या माध्यमातून या शेतकऱ्यांची बरीचशी माहिती घेण्याचा आपण प्रयत्न केला मंडळी. आणि आज खरं पाहायला गेलं तर आज पुणे शहरामध्ये चांगल्या पद्धतीची क्वालिटी ऑफ गाई आज आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर खोंड पण चांगल्या प्रकारची पैदास ते घेऊन शर्यतीचा नाद देखील जपण्याचा हे शेतकरी प्रयत्न करतात. खिलार महाराष्ट्राची शान चॅनलची मायक्रोचिप बसवायला चालू झाली. सध्या उजव्या कोपऱ्यामध्ये मायक्रोचिपचा फॉर्म आहे, तो नक्की भरा. आणि तुम्ही घेत असलेली मेहनत, कष्ट, या कष्टाची नोंद पुढील हजारो वर्ष राहिली पाहिजे. आज हे शेतकरी सांगतात, ते माझे वडील आजोबा, त्यांनी कधी आम्हाला या गोष्टीपासून कधी अडवलं नाही, त्यांनी कायम सपोर्ट केला. आणि तो सपोर्टच आज यांना जास्त मदत करतोय किंवा त्यामुळंच हे जास्तीत जास्त देशी गोवंश संगोपन करतात. आता ही सगळी मेहनत आहे, तर ही सगळी मेहनत कायम यांनी केलेले कष्ट एखाद्या मायक्रोचिपच्या माध्यमातून, त्या ओळख क्रमांकाच्या माध्यमातून नोंद राहिली पाहिजे. हाच आपला सगळा महत्त्वाचा प्रयत्न आहे. मंडळी, या मुलाखतीच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण श्रीरंग यांच्यासोबत बोललो, त्यानंतर त्यांचे भाऊ सोमनाथ असतील. श्रीरंग यांचं म्हणणं होतं की आज गाई गोवंश सांभाळत असताना आम्हाला आमच्या मित्रपरिवाराची, कुटुंबाची मोठी साथ आहे. आज त्यांचे मित्र आपल्यासोबत आहे. मालक, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव सांगा. सुनील दत्तात्रय देशमुख. काय काम करता तुम्ही? माझं कॅफे आहे इथं. आज कॅफेतनं पण वेळ काढून इथं एक आनंद, काय वेगळेपण आहे म्हणजे? इथं येणं एक आनंद आहे की हे माझे मित्रमंडळ आहेत, हे सगळे लोक की हे जवळपास 5-6 वर्षापासून मित्रमंडळ आहेत. त्यांचे मोठे भाऊ झाले, यांचे बैल वासरू वगैरे मला लय आवडतं. मला एवढं नाद नाही आहे, पण इथं आलं ना थोडासा आनंद भेटतो की मला इथं आलो आहे म्हणून. मालक, आम्ही तुमच्या मोठ्या बंधूंशी पण बोललो, कशा पद्धतीने संगोपन चालू आहे, काय चालू आहे, या संदर्भातली माहिती घेतली. आम्हाला समजा इथे जर तुमचा गोठा पाहायला यायचा आहे किंवा काय, तर आम्हाला एकदा तुमचं नाव, गाव, तालुका, जिल्हा आणि फोन नंबर सांगा आणि हा पत्ता थोडा सोपा करून सांगा. नमस्कार, मी श्रीरंग विलास नाना खांदवे, राहणार लोहगाव, विमानतळाच्या शेजारी गाव आहे. MMIT कॉलेज वडगाव शिंदे रोड इथे गोठा आहे आपला. आणि नंबर 80 100 98 107 हा नंबर आहे माझा. कधी येऊ शकता, काही अडचण नाही. मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की आज आम्ही इथं तुमच्या गोठ्याकडे आलो, तर गोठा बरंचसा आपण काही मेन रोडपासून आतमध्ये आलो की ज्याच्यामध्ये काही रो हाऊस होते, काही बिल्डिंग्स होते आजूबाजूला.
तर आता हे शेजारचे पाजारचे किंवा हे लोक कधी असं नाही म्हणत का की बाबा हे गायींचा शेणाचा वास, गोमूत्राचा वास किंवा ह्या गायींमुळं आम्हाला काहीतरी एखादं म्हणजे एखादी गाय सुटली काही झालं तर असं काय आम्हाला त्रास, तर असा त्रास नाही कधी काही होत का? नाही नाही, शेजारच्यांनी कधीच काय त्रास नाही दिलेला. उलट शेजारचेच गरम चपाती आणून गायला चारतात. म्हणजे त्यांनाही आनंद आहे आज का आपल्या आनंद शेजारी ही गोष्ट आहे याचा. हो. मंडळी आज खरं एक गोष्ट पाहायला गेलं तर एखादा शेतकरी जेव्हा हे सांभाळत असतो तर खरं तर त्या सांभाळण्याचा आनंद त्याच्या आजूबाजूच्या परिसराला आपण मोठ्या प्रमाणात घेताना पाहिलं. कारण आज फक्त दिवाळीच्या काळात वसुबरस आलं की गाईला चपाती चारा, गाईची पूजा करा, तर वर्षभर एखाद्या गाईची सेवा करण्यामधला आनंद आहे एखादा शेतकरी सांभाळता येतो. ते आपल्या आजूबाजूच्या परिसराच्या माध्यमातून आपल्याला काय मदत करता येईल किंवा एखाद्या दिवशी आपल्याला त्यांच्या गोठ्यामध्ये जाऊन काय सेवा त्या गाईच्या कामासाठी आपल्याला करता येईल, तर त्याचा प्रयत्न आपण आवर्जून केला पाहिजे. चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा मंडळी. खूप खूप धन्यवाद. मला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान